हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 6 हिंदी चित्रपट जे थिएटरमध्ये रिलीज झाले नाहीत पण OTTवर आल्यावर त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. काही चित्रपटांनी जबरदस्त व्ह्यूअरशिप मिळवली तर काहींनी आपल्या भन्नाट स्टोरी, सस्पेन्स आणि पॉवरफुल परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 6 सुपरहिट हिंदी मूव्हीजबद्दल ज्यांनी थिएटरचा मार्ग न निवडता OTTवरच प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यादीतील हे चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडतील. पण याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग काउंटडाऊन सुरू करूयात. फर्स्ट मूवी आहे नेटफ्लिक्सवरच रिलीज झालेली क्राईम थ्रिलर फिल्म कर्तव्य. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सैफ अली खान दिसतो, जो एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतो. ही कथा कर्तव्य, न्याय आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षाची आहे. कल्पना करा, तुम्ही एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहात, पण तुमच्या रक्षणाखाली असलेल्या एका पत्रकारावर हल्ला होतो आणि संपूर्ण सिस्टीम तुमच्यावर प्रश्न उपस्थित करू लागते. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःसाठी लढाल की स्वतःला वाचवाल, याच प्रश्नाभोवती फिरते कर्तव्याची कथा. चित्रपटाची स्टोरी सुरू होते पवन मलिक या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यापासून. पवन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो, पण एक दिवस त्याच्या संरक्षणाखाली असलेल्या पत्रकारावर गोळीबार होतो. या घटनेमुळे पवनवर निष्काळजीपणाचे आरोप होतात आणि त्याची प्रतिष्ठा धोक्यात येते. या हल्ल्याचा तपास सुरू करताना पवनला कळते की हा फक्त एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही, यामागे मोठे राजकारण, भ्रष्टाचार आणि प्रभावशाली लोकांचे जाळे लपलेले आहे. जसजसा तपास पुढे जातो तसतसे अनेक धक्कादायक रहस्य समोर येऊ लागतात. या सगळ्याबरोबरच पवनला सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव सहन करावा लागतो. त्याच वेळी त्याच्या कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येऊ लागते. पवन एका बाजूला कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब अशा कठीण परिस्थितीत अडकतो. शेवटी पवन सत्याजवळ पोहोचतो का आणि त्याला या सत्याची काय किंमत मोजावी लागते हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग असणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे क्राईम थ्रिलर मूव्हीज आवडत असतील तर तुम्ही कर्तव्य हा मूव्ही पाहू शकता नेटफ्लिक्सवर. सेकंड नंबरवर आहे कोर्टरूम ड्रामा मूव्ही सिस्टीम. हा चित्रपट न्यायव्यवस्था, पॉवर, प्रिव्हिलेज आणि ट्रूथ याभोवती फिरतो. कथेची सुरुवात होते नेहा राजवंश या तरुण सरकारी वकिलापासून. नेहा ही प्रसिद्ध वकील रवी राजवंश यांची मुलगी असते. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची असते, पण तिच्या वडिलांना वाटतं की ती अजून तयार नाही. त्यामुळे ते तिला सांगत असतात की आधी काही मोठे खटले जिंकून दाखव. आणि दुसरीकडे सारिका रावत ही कोर्टातील साधी स्टेनोग्राफर असते. आर्थिक अडचणींमुळे ती कुटुंबाचा पूर्ण भार सांभाळत असते. कोर्टातील अनुभवामुळे तिला अनेक खटल्यांबद्दल चांगली समज असते. नेहा तिची बुद्धिमत्ता ओळखते आणि तिला आपल्या टीममध्ये सामील करून घेते. सारिकाच्या मदतीने नेहा एकामागून एक केस जिंकू लागते. तिचा आत्मविश्वास वाढतो आणि ती आपल्या वडिलांना सिद्ध करू लागते की ती फक्त नेपो बेबी नाही तर एक सक्षम वकील आहे. त्यानंतर या चित्रपटामध्ये एक ट्विस्ट येतो. एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या संशयास्पद मृत्यूची केस कोर्टात येते. पोलिसांना एका प्रभावशाली बिल्डरवर संशय असतो. नेहा सरकारी बाजूने केस लढते तर त्या बिल्डरचा बचाव करण्यासाठी तिचे स्वतःचे वडील कोर्टात उभे राहतात. आता हा खटला फक्त कायद्याचा राहत नाही तर बाप आणि मुलीमधील विचारांचा संघर्ष बनतो. तपास जसजसा पुढे जातो तसतसे अनेक धक्कादायक सिक्रेट्स समोर येत जातात. सारिका आणि नेहा सत्य बाहेर आणण्यासाठी सर्व धोके पत्करत जातात. यामध्ये त्या कसं सत्य बाहेर आणतात आणि खरा गुन्हेगार शोधून काढतात हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग आहे. सो जर असा कोर्टरूम ड्रामा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सिस्टीम मूव्ही पाहू शकता Amazon प्राईम व्हिडिओवर. थर्ड नंबरवर आहे सिकंदर का मुकद्दर मूव्ही. या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे मिस्ट्री, इन्व्हेस्टिगेशन आणि डेस्टिनी यांचा जबरदस्त संगम. मूव्हीची स्टोरी सुरू होते एका मोठ्या डायमंड एक्झिबिशन मधून. प्रदर्शनादरम्यान करोडो रुपयांचे हिरे अचानक चोरीला जातात. या चोरीमागे नेमकं कोण आहे हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहतो. या केसची जबाबदारी हुशार आणि कडक पोलीस अधिकारी जसविंदर सिंग यांच्याकडे येते. तपासादरम्यान त्यांचा संशय सिकंदर शर्मा नावाच्या तरुणावर जातो. पुरावे स्पष्ट नसले तरी जसविंदरला खात्री असते की सिकंदरच या चोरीमागे आहे. मात्र कायद्याला फक्त संशय नको असतो तर पुरावे लागतात आणि त्यामुळेच सिकंदरला अटक करूनही त्याच्यावर गुन्हा सिद्ध करता येत नाही आणि तो सुटतो.
पण जसविंदर सिंह त्याचा पाठलाग सोडत नाही. वर्षानुवर्ष तो सिकंदरवर लक्ष ठेवून असतो. दुसरीकडे सिकंदर आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतो. तो नोकरी करतो, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो आणि सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या भूतकाळाची सावली त्याचा पाठलाग करत राहते. कथेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात आणि त्यामुळे जसविंदर आणि सिकंदर यांच्यातली मानसिक संघर्ष अधिकच तीव्र होत जातात. मूवीच्या क्लायमॅक्समध्ये अनेक धक्कादायक रहस्य समोर येतात. या चित्रपटाची स्टोरी फक्त क्राईम स्टोरी राहत नाही, तर ऑब्सेशन, फेट आणि जस्टिस याचाही विचार करायला भाग पाडते. जर तुम्हाला असे क्राईम आणि सस्पेन्स मूवीज आवडत असतील तर तुम्ही सिकंदर का मुकद्दर हा मूवी पाहू शकता नेटफ्लिक्सवर. 4th नंबरवर आहे नेटफ्लिक्सवरील सुपरहिट थ्रिलर मूवी जाने जान. या मूवीमध्ये करीना कपूर खान, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्या जबरदस्त ऍक्टिंगमुळे हा मूवी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. स्टोरीची सुरुवात कॅलिम्पोंग या शांत डोंगराळ शहरात होते. तिथे माया डिसूजा नावाची एक सिंगल मदर आपल्या मुलगी तारा सोबत राहत असते. माया एका कॅफेमध्ये काम करत असते आणि आपल्या भूतकाळापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते. मायाच्या शेजारी नरेन नावाचा मॅथ्सचा टीचर राहत असतो. नरेन हा अत्यंत बुद्धिमान पण एकाकी स्वभावाचा माणूस असतो. त्याला मायाबद्दल मनात प्रेम असते पण तो कधीच व्यक्त करत नसतो. एका रात्री मायाचा एक्स हजबंड अजित अचानक तिच्या घरी येतो. तो दारूच्या नशेत असतो आणि मायाला त्रास देऊ लागतो आणि वाद इतका वाढतो की सेल्फ डिफेन्स मध्ये माया त्याला जोरात मारते आणि त्याचा मृत्यू होतो. माया आता समजून जाते की आता तिचे आणि तिच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. तेव्हाच तिला मदतीचा प्रस्ताव नरेन देतो. तो एक ब्रिलियंट मॅथमॅटिकल माइंड असल्याने तो पोलिसांना फसवण्यासाठी एक परफेक्ट प्लॅन तयार करतो. दरम्यान मुंबई पोलीस मधील हुशार ऑफिसर करण आनंद या केसचा तपास करण्यासाठी कॅलिम्पोंग मध्ये येतो. करणला सुरुवातीपासूनच काहीतरी संशयास्पद वाटत असतं. एकीकडे करण या केसचा तपास करत असतो तर दुसरीकडे नरेन सर्व गोष्टी अतिशय हुशारीने अरेंज करत असतो आणि त्यामुळेच करण आणि नरेन यांच्यामध्ये एक सायकोलॉजिकल बॅटल सुरू होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वात मोठा ट्विस्ट समोर येतो, जे बघणं खरंच इंटरेस्टिंग आहे. जाने जान हा फक्त मर्डर मिस्ट्री नाही तर लव्ह, ऑब्सेशन यांची कहाणी आहे. मूवीचा क्लायमॅक्स खूप इमोशनल आणि शॉकिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राहतो. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे क्राईम थ्रिलर मूवीज आवडत असतील तर तुम्ही जाने जान हा मूवी नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 5th नंबरवर आहे रात अकेली है द बन्सल मर्डर्स. ही एक डार्क क्राईम थ्रिलर मिस्ट्री आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा इन्स्पेक्टर जट्टिल यादवची एंट्री होते. यावेळी त्याला एका श्रीमंत आणि प्रभावशाली बन्सल कुटुंबाच्या सामूहिक हत्येचं रहस्य सोडवायचं असतं. स्टोरी सुरू होते एका विचित्र घटनेने. बन्सल कुटुंबाच्या हवेलीच्या परिसरात अचानक अनेक कावळे मृत अवस्थेत पडतात. ही घटना साधी नसल्याचे लक्षात येताच पोलीस तपास सुरू होतो. इन्स्पेक्टर जट्टिल यादवला केस दिली जाते. तपास चालू असतानाच एक भयानक घटना घडते. बन्सल कुटुंबातील अनेक सदस्यांची निर्दयी हत्या होते. घटनास्थळी जणू रक्ताचा सडाच पडलेला असतो आणि सगळ्यांचे लक्ष कुटुंबातील आरव या तरुणावर जाते, जो ड्रगच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला पोलिसांना वाटते की आरवने सगळ्यांना मारले, कारण घटनास्थळी मिळालेला पुरावा आणि काही साक्षीदार त्याच्याकडे बोट दाखवत असतात. पण जटिल यादवला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. तो प्रत्येक व्यक्तीची चौकशी करतो. मीरा बन्सल, गुरुमा, कुटुंबातील सदस्य आणि घरातील कर्मचारी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सिक्रेट लपलेले असतात. त्यानंतर जटिल यादव तपास करत राहतो आणि मग क्लायमॅक्स मध्ये जटिल यादव एक धक्कादायक सत्य उघड करतो. रात अकेली है द बन्सल मर्डर्स ही मूवी फक्त एक मर्डर मिस्ट्री नाही, तर रिव्हेंज, ग्रीफ, करप्शन आणि सोशल इनजस्टिस यांची पॉवरफुल स्टोरी आहे. या मूवी मधील स्लो बर्न इन्व्हेस्टिगेशन, अनएक्सपेक्टेड क्लायमॅक्स आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा दमदार परफॉर्मन्स यामुळे हा मूवी थ्रिलर लव्हर्ससाठी एक एंगेजिंग वॉच ठरतो. तुम्ही हा पाहू शकता नेटफ्लिक्सवर. 6व्या नंबरवर आहे द मेहता बॉईज. ही एक भावनिक आणि हृदयस्पर्शी स्टोरी आहे. हा मूवी वडील आणि मुलांमधील नातं, गैरसमज, इमोशन्स आणि फॅमिली बॉन्डिंग यावर आधारित आहे. कथेच्या केंद्रस्थानी आहे शिव मेहता आणि त्याचा मुलगा अमेय मेहता.
दोघांचे विचार, जीवनशैली आणि स्वभाव पूर्णपणे वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यात सतत मतभेद, आर्ग्युमेंट्स होत असतात. पण आईच्या निधनानंतर परिस्थिती अशी निर्माण होते की वडील आणि मुलाला काही दिवस एकत्र राहावं लागतं. अमेय हा एक यंग आर्किटेक्ट असतो जो आपल्या करिअरमध्ये स्ट्रगल करत असतो. त्याला वाटतं की त्याचे वडील शिव मेहता खूप स्ट्रिक्ट आणि कंट्रोलिंग आहे, तर दुसरीकडे शिव मेहता यांना वाटतं की त्यांचा मुलगा जबाबदार नाही. अमेयच्या आईच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. बहीण परदेशात जाणार असल्यामुळे शिव मेहता काही दिवस अमेयसोबत राहत असतो. सुरुवातीला दोघांमध्ये सतत वाद, टोमणे आणि मिसअंडरस्टँडिंग दिसते, पण जसजसा वेळ जातो तसतसे दोघे एकमेकांना समजून घेऊ लागतात. या स्टोरीमध्ये अनेक इमोशनल मुवमेंट्स आहेत जिथे दोघे आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. द मेहता बॉईज आपल्याला सांगतो की अनेकदा कुटुंबातील लोक एकमेकांवर प्रेम करतात पण ते व्यक्त करू शकत नाहीत. हा मूवी फादर अँड सन रिलेशनशिपवर आधारित एक सुंदर इमोशनल ड्रामा आहे. जर तुम्हाला फॅमिली स्टोरीज, रिअलिस्टिक कॅरेक्टर्स आणि हार्ट टचिंग इमोशन्स आवडत असतील तर द मेहता बॉईज नक्की पहा Amazon प्राईम व्हिडिओवर. तर मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.